गुड मॉर्निंग. मार्गी मॉर्निंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 14 मार्च आजचे जे न्यूजपेपर आहे त्याची चर्चा करूया की आपल्या सिलेबसच्या दृष्टीनं आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत आपल्या करंट अफेअर्सशी जोडून आपल्याला कसे बघता येतील. आज समजा लोकसत्ताचा आर्टिकल आहे की सामाजिक नीतिमत्तेशिवायची लोकशाही, हरिहर कुंभोजकर यांचा आर्टिकल आहे. काय म्हणलं आहे, वासुदेव शास्त्री खरेंची काय आर्ग्युमेंट त्यामध्ये त्यांनी मांडलेलं की ब्रिटिश का जिंकले आणि मराठे का हारले, जे 18व्या शतकातला सगळा टोटल हे आहे तो कशामुळे झालेला आहे की इंग्रजांकडे संस्था काम करत होत्या, नियमांचं बंधन होतं, किमान पात्रता असल्याखेरीज प्रमुख पदावर काम करण्यास मनाई होती किंवा ते शक्य नव्हतं. एक बेसिक मिनिमम क्वालिफिकेशन कोणत्याही प्रकारचं असेल तर ते इन्स्टिट्यूशनलायझेशन जे आहे ते संस्थाकरण कामाचं ते ब्रिटिशांनी केलं होतं का, जे की मॉडर्निटीमधून येणारी गोष्ट आहे. आणि हे शक्य झालेलं नाही का मराठ्यांना. त्यामध्ये म्हणलेला मुद्दा आहे की व्यक्ती काम करते आणि जर व्यक्ती ती जायंट असेल तर मग काम जायंट होतं आणि त्या व्यक्तीच्या मागे सगळं कोलमडून पडतं का. मी समजा कोण आहे, बाजीराव 1720 ते 1740 जायंटच आहे आणि त्यानंतर मग ते टिकवता आलेलं नाही आहे का पुढं, जे म्हणलं की 40 ते 60मध्ये किंवा मग 61 पानिपत असेल आणि नंतर जे इंटरनल क्लॅशेस आहेत मराठा कॉन्फेडरसीमधले, जे म्हणलेला मुद्दा आहे ते नियमांचं बंधन नाही आहे का व्यक्ती असल्यामुळं. आणि इन्स्टिट्यूशन जर व्यक्ती गेले तर ते संस्था राहते आणि संस्थेचे नियम जे कंटिन्युटी असते की काय म्हणलेलं आहे. तुम्ही वर्ल्डली वाईज समजा बघत असाल तर काय तिथं कायम एखाद्या वेळेस येत असतं की इन्स्टिट्यूशन ॲज गुड ॲज देअर लीडर्स, म्हणजे तिथं काम करणाऱ्या व्यक्तीचं नैतिक चारित्र्य जर त्या प्रकारचा असेल तर त्या प्रकारचा मान त्या इन्स्टिट्यूशनला मिळतो का. मग अशी उदाहरणं आपल्याला GS4मध्ये लागतील. समजा कोण आहे, TN सेशन आहेत, म्हणजे इलेक्शन कमिशन सर्वसामान्य लोकांना माहीत असण्याची गोष्ट आहे का. आणि मग TN सेशन आल्यानंतर इलेक्शन कमिशनबाबतचं सामान्य लोकांचं आर्ग्युमेंट कशा प्रकारे बदललं आणि आचारसंहितेच्या गोष्टी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ज्याला म्हटलेलं आहे, अशा हे मायन्यूट डिटेल शोधल्या पाहिजेत की उदाहरणासाठी आपण 4थ्या पेपरमध्ये वापरू शकतो. लोकशाही मिळण्याचे मुद्दा जो आहे तो त्याबाबत काय निरीक्षण त्यांनी नोंदवले आहेत. लोकशाही सामाजिक संस्था आहे आणि त्यासाठी एक सोशल एथिक्सची गरज असते. सामाजिक मॉरॅलिटी ज्याला म्हटलेलं आहे की सोशल मॉरॅलिटीची गरज असते की तुमचे समाज म्हणून काय एक सेट असतो व्हॅल्यूजचा, प्रिन्सिपलचा, तुमचा इंडिव्हिज्युअल म्हणून काय एक सेट असतो, तुमचा नेशनचा एक कॉन्स्टिट्युशनल काही मॉरॅलिटी असते. हे तिन्हीमध्ये काही क्लॅशेस आहेत का, समाज मागे आणि स्टेट पुढं गेलं आहे का, किंवा इंडिव्हिज्युअल पुढं गेलं आहे आणि समाज मागे राहिला आहे का. हा म्हणजे सगळ्या मॉरॅलिटीच्या ज्या कन्सेप्ट आहेत. मग काही ठिकाणी सब्जेक्टिव्ह असेल, काही शाश्वत असतील की माणूस आहे तेव्हापासून काही गोष्टी शाश्वतच आहेत. खरे बोलण्याबाबतचे जे सगळे अक्रॉस द कल्चर असणारा आर्ग्युमेंट आहे की खरं बोलण्याबाबतचे मुद्दे. मग 10 कमांडमेंटमध्ये पण तशा गोष्टी आहेत का आणि बुद्धांनी पण काही गोष्टी सांगितल्या त्यामध्ये ते आहेत का. आणि कुठलेही म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ द रिजन, रिलिजन ऑर कल्चर काही गोष्टी ह्या कॉमनच सापडणार आहेत माणूस असण्यामुळे, म्हणलेला मुद्दा आहे. चांगल्या संस्था सार्वजनिक नीतिमत्तेशिवाय भरभराटीला येऊ शकत नाहीत. म्हणजे संस्था टिकायची असेल तर तुमच्या ज्या समाजाचा ती भाग आहे त्या समाजाचं एक कॅरेक्टर तेवढं चांगलं लागतं. सोशल कॅरेक्टर ज्याला म्हटलं आहे ते तत्वांवर निष्ठा असणारी माणसं असायला लागतात का. आणि आत्ताचा काळ कशा प्रकारचा आहे नेमका की लोक म्हणजे हा परत महत्त्वाचा मुद्दा आहे की कशासाठी आपलं ही चर्चा हे आपल्याला कुठं स्पेस करता येईल. समजा हेच म्हटलं की कॉन्ट्रीब्यूट टू सोशल ह्युमन वेलबिंग, एथिक्सचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे सोशल वेलबिंगसाठी 2016 विचारायला आपला प्रश्न आहे. मग अशी उदाहरणं त्यासाठी आपल्याला शोधावी लागणार. म्हणजे जे रिजनलमध्ये असेल तर मग आजचे आपले एक 50 शब्दांची एक नोटच बनली समजा की लिहिण्यासाठीचा म्हणलेला मुद्दा आहे. पुढचं काय आहे, बदलत्या सागरी प्रवाहांचा धोका. म्हणजे समजा हवामान बदलाच्या अनुषंगाने असणारी चर्चा आहे की 3ऱ्या पेपरमध्ये पण काही गोष्टी उपयोगी आहेत ह्यातल्या. पृथ्वीच्या वातावरण निर्मितीला महासागरातून वाहणारे विविध प्रवाह जबाबदार असतात. म्हणजे करंट्स आहेत. तुम्हाला जॉग्राफीमध्ये मॅपवरचे काही प्रश्न असले तर तसे विचारले जातात की नॉर्दर्न अटलांटिक प्रवाह जो आहे तो कुठं आहे, म्हणजे उष्ण कोणता आहे आणि जिब्राल्टर कोणता आहे, किंवा शीत प्रवाह आणि उष्ण प्रवाह ह्याची चर्चा आहे. म्हणजे समजा बालभारतीतनं समजा सुरुवात केली तर त्यामध्ये पण हे आर्ग्युमेंट आहे. त्यांनी काय म्हणलेलं की ऋतूंची निर्मिती होण्यामागं प्रवाहांचा स्वतःचा एक आकलन आहे की प्रवाह असल्यामुळं ऋतूंचे निर्मितीला काय फरक पडतो. समजा मान्सूनसारखी गोष्ट आहे. समुद्रविज्ञानशास्त्रज्ञ अँड्रू मेयर्स यांनी सांगितलेलं आहे की युरोपचा उत्तर कोपरा उबदार ठेवणारा प्रवाह कुठला आहे, अटलांटिक ओव्हरटर्निंग करंट. म्हणले प्रवाहासाठी वापरलेला शब्द करंट हा आहे. तर तो कमकुवत होत आहे आणि त्याचे परिणाम काय होतील तर युरोपमध्ये उन्हाळा आहे तो अजून वाढत जाईल का, थंडी जी आहे ती कडाक्याची थंडी वाढत जाईल, चक्रीवादळं जास्त येतील आणि उष्णतेच्या लाटा पण येतील. उन्हाळा वाढणं म्हणजे सांगते की जे काय आहे ते तीव्र होईल का. म्हणजे एकतर त्याच्या मॅग्निट्यूडमध्ये असणारा फरक आहे आणि त्याच्या नेचरमध्ये होणारा फरक आहे की त्याचं स्वरूप पण बदलतं आहे आणि त्याची तीव्रता पण बदलते. दोन्ही मुद्दे त्यामधले महत्त्वाचे आहेत की ऋतूंचे म्हणजे तुमचं इयरली काहीतरी अंडरस्टँडिंग आहे की ह्या महिन्यात हा ऋतू सुरू होतो आहे, त्या महिन्यात तो ऋतू सुरू होत आहे. पण हे नेचर पण बदलू शकतं आणि त्या ऋतूमधली ती तीव्रता पण बदलू शकते की टेम्परेचर पारा चढणे ज्याला म्हटलेलं आहे. त्याच्यावरचा उपाय म्हणून त्यांनी काय सांगितलं की कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा मुद्दा आहे.
पुढची न्यूज काय आहे, संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय हवामान बदल समितीच्या 2010च्या अहवालानुसार काही निरीक्षणं मांडलेली आहेत त्यामध्ये. मग हे आत्ता त्याचा कन्सेंट काय तर ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड, की हिमनद्यांना आणि आउटबर्स्ट जे होऊन की आता रिसेंट जे झालेली उत्तराखंडची केस होते, आपण त्याच्यावरती बोललेलो आहे. वाढत्या कार्बन वायू उत्सर्जन, अवैध वृक्षतोड, मानवाचे जे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहेत सो कॉल्ड, वैश्विक तापमानवाढ आणि हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये हिमकड्यांचा आकार बदलले जातात का, की ते आपण यावेळेस बोललेलं होतं ना, आता परत पण रिपीट करूया की 25 सेंटीमीटरनं हिमकडे जे असे मागे सरकत आहेत का, म्हणजे वितरणं जे आहे ते दरवर्षी आपल्याला ते एक्सप्रेसमध्ये एक आलेलं आर्टिकल होतं रविवारचे जे आहे ते सॉरी. तापमान वाढ, हिमकडे वितळतात आणि त्यातनं सरोवरांची निर्मिती होते. ही सरोवरे हिमकड्यांच्या टोकावर किंवा त्याच्या मध्यवर्ती भागात असतात आणि त्यामुळं तो भूजल साठा एका ठिकाणी साठून राहतो आणि एका सर्टन लिमिटनंतर ते फुटतं आणि पाणी वेगानं बाहेर पडतं का, म्हणजे नैसर्गिक आपत्तीबाबत आपल्याला विचारले जाणारे काही प्रश्न आहेत. पहिल्या पेपरमधला मुद्दा आहे. आज काय आहे समजा की नागालँडची काही चर्चा आहे समजा की हॉर्नबिल फेस्टिवल, मग हे आपल्याला विचारून आलं आहे प्रिलिममध्ये. मग ईशान्य भारताचे बाकी मुद्दे बघितले पाहिजेत की कोणकोणते फेस्टिवल आहेत. जनरली ते हार्वेस्टचे जोडलेले आहेत का, काही ठिकाणी पक्ष्यांशी जोडलेले आहेत. अमूर फाल्कन आहे समजा, तो सायबेरियातून येणारा पक्षी आहे ईशान्य भारतात, आणि मग त्याच्यासाठी एक अमूर फाल्कन फेस्टिवल केला जातो. ते शिकार केली जायची पूर्वी आणि त्याची संख्या खूपच कमी झाल्यावर मग स्टेटनं काय स्वतःचे काही प्रयत्न केले आणि त्यानंतर त्याचं संरक्षण करायला मदत झालेली आहे का. अशा मायन्यूट डिटेल ईशान्य भारताच्या थोड्याशा करंटमधल्या बघून ठेवल्या पाहिजेत. दुसरी न्यूज समजा आता एक्सप्रेसला काय म्हणलेलं आहे आज, ओनली वन फिमेल जज रिमेनिंग इन सुप्रीम कोर्ट डीपली वरिंग. जस्टिस चंद्रचूड यांनी म्हणलेलं आहे की जी बॉडी आहे सगळी सुप्रीम कोर्ट आणि एकूण जे जजेस आहेत संख्या, त्यामध्ये सध्या फक्त एकच इंदिरा बॅनर्जी बाकी आहेत का, आणि इंदू मल्होत्रा रिटायर झाल्या काल. मग त्यांचं महत्त्वाचं आर्ग्युमेंट होतं की कशा होमोसेक्शुअलिटीबाबत त्यांनी दिलेला निकाल होता की महत्त्वाचा तो मानला जातो आहे. आणि बाकी मग त्यांनी दिलेल्या काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काय म्हणलेलं आहे की हाय डिग्री ऑफ प्रोफेशनलिझम, म्हणजे ज्या लोकांना ह्या व्यवसायात यायचं आहे त्यासाठी त्यांनी काही टिप्स दिल्या आहेत, एवढा मोठा अनुभव आहे आता. आणि पंक्च्युअल इन एंगेजमेंट, पंक्च्युअल तुम्ही कामाच्या आणि वेळेच्या बाबत कशाप्रकारे तुमचा प्रोफेशनलिझम असला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्ट, चंद्रचूड म्हणले की सुप्रीम कोर्टानं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण या डायव्हर्स कल्चरचं रिफ्लेक्शन आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये दिसलं पाहिजे. एवढे जर वंश, जाती, धर्म असतील तर तशा प्रकारचं रिफ्लेक्शन किंवा जेंडर समजा हे न्यूजच्या संदर्भात चाललं आहे की आपण रिप्रेझेंट केलं पाहिजे का, तसं रिफ्लेक्ट झालं पाहिजे ते आपल्या ह्याच्यात. मग NJSAचे काय आर्ग्युमेंट आहे बाबा, कसे निवडले जातात जजेस ते बघितलं पाहिजे. अनुच्छेद कोणता आहे, किंवा समजा गेल्या आठवड्यात रविशंकर प्रसाद यांची न्यूज होती की आम्ही ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेसचा विचार करतो आहे की आणि त्यामध्ये आम्ही रिझर्वेशन ठेवणार आहे. मग रिझर्वेशन ज्युडिशरीमध्ये सध्या नाही आहे, मग त्याचे काही वेगवेगळे लॅक्युना आहेत का, आणि मग तुमचं हे बदलतं का, न्यायाबाबतची कन्सेप्ट तुमची बदलते का जेंडरनुसार, जातीनुसार. म्हणजे न्याय म्हणजे काय ह्याचे प्रत्येकाचं वेगवेगळं आर्ग्युमेंट असू शकतं का, की एकच केस आहे आणि दोन वेगवेगळ्या जजेस समोर ठेवले, मग ते डिसेंटचे नोट असतेच. 3 असतील तर 2-1 होतं, 5 असेल तर 3-2 होतं, 4-1 होतं, 5-0 होतं. म्हणजे जस्टिस ही कन्सेप्ट लोक कशी परस्यू करतात, कसे समजून घेतात. आणि जेंडरचं त्याचं आर्ग्युमेंट काय आहे, समजा आता शबरीमालाच्या वेळेस यांनीच दिलेले केस होते, इंदू मल्होत्रांनी काय दिलेले आर्ग्युमेंट होते ते डिसेंटमध्ये होतं समजा, पण ते कशा प्रकारे बघितलं जातं की स्त्री असून एकूण त्या शबरीमाला इन्सिडेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे हे काय ऑब्झर्वेशन आहे, ऑब्झर्वेशन इज नॉट जस्टिफिकेशन. मी काय मुद्दे तुम्हाला सांगतो ह्यातले की त्यामधले आहेत ते NJSA बाबतचे. पुढचा मुद्दा काय, शी सेड हा कॉलम आहे समजा, क्युरेट करतात कोण, शालिनी लँगर, काय इंडियन एक्सप्रेसमध्ये. दलित एलिटी नावाचा कॉलम आहे, शी सेड नावाचा कॉलम आहे. म्हणजे मग त्यात स्त्रियांबाबत दर 15 दिवसांनी काहीतरी येतं. आज काय आलं, आणि राजा म्हणजे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन, त्याचे जे जनरल सेक्रेटरी आहेत सॉरी, त्यांनी काय म्हणलेलं आहे की हाफ ऑफ द पॉप्युलेशन आउट ऑफ द हाऊस. 75 वर्ष झाली आता समजा, सगळं चाललं आहे 75 वर्षाच्या अनुषंगाने सगळी चर्चा चालू आहे. आणि तरी देखील आपण 33% रिझर्वेशन बिल जे आहे ते पास केलेलं नाही आहे. 2009मध्ये राज्यसभेनं पास केलं आहे, पण लोकसभेनं अजून ते पास केलेलं नाही आहे की महिलांना लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेचरमध्ये 33% जागा त्या राखीव पाहिजेत का. डिसअपिअरन्स ऑफ वुमन वर्क फोर्स इन्क्रीज ड्युरिंग लॉकडाऊन, म्हणजे कोविडचा जो फटका बसला आहे तो सगळ्यांनाच बसला आहे, पण स्त्रियांना जास्त बसला आहे असं त्यांनी आर्ग्युमेंट मांडलेलं आहे. कोडिफिकेशन ऑफ 40 लेबर लॉज विल लीड टू मोर डिसअपिअरन्स ऑफ वुमन, म्हणजे आता कायद्यांचं काय 4 लेबर कोडचं ते चालू आहे, संहिता करणं जे आहे ते. मग डिजिटल डिवाईड तो पण त्याचा मुद्दा आहे की जर घरात एक स्मार्टफोन आहे आणि एक मुलगा एक मुलगी आहे तर तो वापरायला कोणाला मिळतो, याचं नोशन काय आपल्या पितृसत्तेतनं, की संसाधनांवरची मालकी आणि वापर करणं याचं स्त्रियांना देणारं महत्त्व आणि पुरुषाला दिलं जाणारं महत्त्व हा फरक नक्कीच आहे. मग त्याबाबत काय त्यांनी मुद्दे मांडलेत.
पुढची न्यूज काय आहे समजा, ट्रॅजेडी ऑफ मिसिंग मिडल, चिदंबरम यांचा आर्टिकल आहे की मिडल क्लास आत्ताचा कशा प्रकारचा आहे. म्हणजे डेफिनेशन करणं थोडंसं अवघड आहे का, म्हणजे 3 कोटीपर्यंत 10 कोटीपर्यंत व्हॅरी होतो मिडल क्लासची जी पॉप्युलेशन आहे ती. मग रिच इंटेलेक्च्युअल रिसर्च ड्युरिंग फ्रीडम स्ट्रगल, मिडल क्लासने फाळणीबाबत काहीतरी आर्ग्युमेंट आहे समजा की मध्यमवर्गीयांमुळे फाळणी घडली असं एक समजा हे आहे मत आहे. मग त्याचं काय तुम्हाला ऑप्शनलमध्ये विचारलेली चर्चा हिस्ट्री ऑप्शनलला, किंवा ह्या ठिकाणी जे म्हणलेला मुद्दा आहे की ते अलूफ आहे का आता आजूबाजूला जे काय घडतं त्यापासून मिडल क्लास, आणि तो तसा असणं धोक्याचं आहे, डिमाइस ऑफ डेमोक्रेसी हा त्यांनी म्हणलेला मुद्दा आहे की मिडल क्लासनं असं वागणं. प्रोटेस्ट चालू आहे आता, फार्मर्स प्रोटेस्ट, पण त्याबाबत फारसं काही कुठं उमटत नाही आहे. JNU AMUमध्ये तोडफोड झाली त्याबाबत काय बोरचं बोललं जात नाही. NTC आहे, मायग्रंट क्रायसिस आहे आता सगळा लॉकडाऊनमधला, त्याबाबत फारसं मिडल क्लासच्या वतीनं बोललं जात नाही. म्हणजे नेमके प्रॉब्लेम काय आहेत मिडल क्लासचे. सॉरी. पुढचा मुद्दा काय म्हटलं आहे, IRचा समजा आजचा मुद्दा आहे की वॅक्सिन मैत्री, गेल्या 55 दिवसात 71 देशांना 58 दशलक्ष डोस पुरवलेत आपण लसीचे. मग वॅक्सिन मैत्री म्हणजे हा पण मुद्दा येऊ शकतो की जर आपल्याला सायन्स टेक्नॉलॉजी हे IRमध्ये विचारले जाऊ शकतात, तर हेल्थविषयीचे काय मुद्दे आहे, सॉफ्ट पॉवर आहे किंवा डोस म्हणजे कोविड आणि IR असं पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ग्लोबल साऊथवर भारतानं फोकस केला आहे का या सगळ्या डोस पुरवताना, कोण कोण आहे, अर्जेंटिना आहे, ब्राझील आहे समजा, साऊथ एशियामध्ये बाकी आहेत सध्या काय, तर तिथं काय पुरवणं आहे. मग साऊथ एशियाला पुरवण्यासाठी लस पुरवण्यासाठी 4 लोक एकत्र आलेत. कोण आहेत, क्वाड, US आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे आणि इंडिया आहे. मग त्यांनी ते कामाचं स्वरूप वाटून घेतलेलं आहे. काय म्हणलं की आशियानसाठी 1 बिलियन डोस 1 अब्ज डोस पुरवणार आहे. मॅन्युफॅक्चर भारत करणार, तंत्रज्ञानाची मदत आहे ती USA करणार, फायनान्शियल काही एड लागली तर जपान करणार आणि लॉजिस्टिक सपोर्ट सगळा ऑस्ट्रेलिया देणार. आता क्वाडचं अंडरस्टँडिंग एकूण वाढत चाललं आहे का, आणि काल समजा व्हर्च्युअल समिट झाली बिडेन आणि प्राईम मिनिस्टर आणि एकूण बाकीचे जे लोक आहेत ते, त्यामुळं क्वाड परत चर्चेत असणारा मुद्दा आहे की एशिया पॅसिफिक आणि क्वाड जो आहे तो. आणि शृंगला यांनी एक टर्म वापरले समजा, IFS व्यक्ती आहेत आपले, ह्युमन सेंट्रिक इंटरनॅशनल कोऑपरेशन. म्हणजे हे असे शब्द शोधले पाहिजेत जे आपल्याला मेनच्या उत्तरामध्ये वापरता येतील की मानवता केंद्री आंतरराष्ट्रीय सहकार्य, म्हणजे आंतरराष्ट्रीय धोरणाचा एक घटक आहे का मानवता केंद्रीय असं मदत वेगवेगळ्या काळातली. हिंदूमधले काय आर्ग्युमेंट आहेत आज समजा, मॅगझिनपासून आपण समजा सुरुवात केली. श्यामची आई शांता गोखलेंनी ट्रान्सलेशन केलं, 86 वर्षापूर्वीची कलाकृती आहे आणि आता इंग्लिशमध्ये ती ट्रान्सलेट केली शांता गोखलेंनी. मग त्याची काय गोष्टी आहेत समजा, नेमाड्यांनी काहीतरी म्हणलेलं आहे श्यामची आईबद्दल, श्यामची आई का महत्त्वाची आहे याबाबतचे जे आर्ग्युमेंट आहे, आणि काही लोकांना ते कसं म्हणजे जे गॅप आहे का तो की ज्या समाज घटकाबद्दल बोललं जातं आहे आणि एकूण आजूबाजूला जे काय घडते ह्याबाबतचे गॅप आहेत का. पण जिथलं आहे तिथलं ते ऑथेंटिक स्वरूप आहे हे नक्की आहे. कोकणातलं जे आहे ते साने गुरुजींचं, आणि मग साने गुरुजी अनुषंगाने बाकी चर्चा बघितली पाहिजे. समजा पंढरपूरचा सत्याग्रह आहे की अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठीचा मुद्दा आहे तो. दुसरं काय, रोड वेल ट्रॅव्हल्ड, कोण आहे, RK राघवन, महत्त्वाचे IPS ऑफिसर आहेत. त्यांनी काय म्हणलेलं की कुठलं केसेस कोणकोणत्या हँडल केलेत, बोफोर्स मॅच फिक्सिंग 2001 1999-2001ला झालेला अझरुद्दीन आणि मनोज प्रभाकर, फॉर्डर स्कॅम लालू प्रसाद यादव, आणि 2002च्या गुजरात रायट ह्याचे सगळ्यांनी ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये भाग होते का ते. आणि रॅगिंग विषयक त्यांची कमिटी आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये होणारं जे रॅगिंग आहे त्याचं रेग्युलेशन आणि ते त्यांचीच कमिटी होती, RK राघवन कमिटी म्हणजे आहे ते. तिसरं काय समजा, बुक रिवाज, बाय मेनी हॅपी ॲक्सिडेंट रिकलेक्शन ऑफ लाईफ, हमीद अन्सारी महत्त्वाचे व्यक्ती आहेत, फॉरेन सर्व्हिसेसमधले व्यक्ती आहे, 10 वर्ष व्हाईस प्रेसिडेंट आहेत. म्हणजे सिस्टीमचं एक थ्रूआउट आकलन आहे, अनुभव मोठा आहे. त्यांनी काय मुद्दे मांडलेले आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. रिफ्लेक्शन ऑफ नॅशनलिस्ट, इंडियन मुस्लिम स्टील लिव्ह इन द शॅडो ऑफ पार्टिशन, म्हणजे भारतीय मुस्लिमांचे काय सायकोलॉजिकल इश्यू आहेत का की पार्टिशनच्या आपण छायेत अजून ते जगतायत का, आणि एकूण जे राहण्याबाबतचे काही मुद्दे आहेत समजा वेगवेगळ्या ह्या प्रकारे ते सरफेसला येत असतं. दे रिमेन ऑन मार्जिन ऑफ स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमिक अँड सोशल रिलेव्हन्स, सामाजिक राजकीय आणि आर्थिक प्रस्तुततेच्या सीमांत ह्याच्यावर आहेत का ते. हे कोणी म्हणलं आहे, सच्चर कमिटीचा रिपोर्ट आहे, सच्चर कमिटीचं आहे ते. मग त्यांनी त्याच्यावर उपाय काय सांगितला आहे, अब्दुल कलाम आझाद, मौलाना आझादांनी काय म्हणलं की नॅशनॅलिटी अँड रिलिजन टू कॉन्सेंट्रिक सर्कल दॅट डू नॉट कोलाइड, म्हणजे रिलिजनचा एक स्पेअर आहे आणि नॅशनॅलिटीचा एक स्पेअर आहे, वर्तुळ आहे दोन वेगवेगळी, फक्त त्यांचं कॉन्सेंट्रिक आहेत का, त्याचं कॉन्सेंट्रिक जे आहे ते एकच व्यक्ती आहे समजा, ते एकाच वेळी ते मुस्लिम आहे आणि भारतीय आहे याचं नेमके मग ते वेगवेगळे त्यात गॅप येतात का. तर मौलाना आझाद यांचं काय आर्ग्युमेंट त्यांनी मांडलेलं आहे, तर ते पाहिलं पाहिजे की कशाप्रकारे मौलाना आझाद यांनी त्यात काही गोष्टी त्यांनी चर्चा केलेली आहे. आझाद यांनी क्युरियस केस ऑफ आंड्रे ट्रस्क, काल लोकसत्ताला पण आर्टिकल आलं होतं, कालच्या मार्गी मॉर्निंगमध्ये पण ही चर्चा आहे की लँग्वेज ऑफ हिस्ट्री, मोगल हे काळात संस्कृतचा एकूण कसा संस्कृत साधनांचं काही हे आहे का.
त्यांनी हे क्रिटिकलच आहे, आजचं आलेलं आहे ते थोडंसं क्रिटिकल आहे आंड्रेंच्या लिखाणाबाबत, की कशाप्रकारे म्हणजे त्यांचा नोशन जे आहे की वेस्टर्न बायास त्यांच्या लेखनातून झळकतात का. हिंदू मुस्लिम नॉट ग्राउंडेड इन हिस्टॉरिकल रिॲलिटी. हिंदू मुस्लिम टेन्शन आजचे जे आहे ते हिस्टॉरिकल नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. प्रेझेंट शॅल नॉट बी सीन थ्रू लेन्स ऑफ द पास्ट. अर्थात ते त्यांचं म्हणणं आहे, पण आत्ता प्रेझेंटकडे बघताना लोक पास्टच्या चष्म्यातून बघतायत का आजूबाजूचं सगळं आपलं जे चाललं आहे ते, आणि स्टेटचंच कशा प्रकारचा आर्ग्युमेंट आहे समजा. त्यामुळं हे महत्त्वाचं आहे. त्यात शेवटी एक अलेक्झांडर पोपचं कोट दिलं आहे, कवी अलेक्झांडर जे आहेत ते, अ लिटल लर्निंग इज डेंजरस थिंग. म्हणजे की कमी ज्ञान हे धोकादायक असतं का, शिकवण जे आहे ते. आणि त्यामुळं आंड्रेंच्या लिखाणाबाबतचे काय मुद्दे आहेत. आज समजा वायनाडमधल्या काही बांबूच्या स्पेसीची चर्चा हिंदूला, की बांबू फ्लॉवरिंग वायनाड पोजेस थ्रेट. हर्बिव्हेरस काय ॲनिमल आहे, तृणभक्षक आहेत. आणि वायनाडचं लोकेशन महत्त्वाचं आहे. आजूबाजूला जे आहेत ते निलगिरी आहे एका बाजूला मुदुमलाई आहे, नागरहोळ आहे. म्हणजे लोकेशन जॉग्राफिकल बघून ठेवलं पाहिजे. निलगिरी कुठं आहे समजा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू याचा जो ट्राय जंक्शन आहे तिथं आहे ते निलगिरी आहे. आणि त्याच्या आजूबाजूला अशी 4-5 छोटी छोटी उद्यान आहेत बायोस्फिअर रिझर्वच्या ह्याच्या. नॅशनल पार्क कुठलं आहे, टायगर रिझर्व कुठलं आहे, आणि त्याची आपण एकदा चर्चा बघून ठेवली पाहिजे. प्रोटेक्टेड एरियांची जे आहे ते. प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991. आज समजा BJPच्या एमपीने काही पिटिशन फाईल केली आहे. काय त्याचा मुद्दा काय आहे, 1991च्या कायद्यातली तरतूद काय आहे. कॅरेक्टर ऑफ ऑल रिलिजियस वर्शिप शुड बी मेंटेन्ड ॲज इट वॉज 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947ला जर एखादी गोष्ट मंदिर असली तर ती तिथून पुढं मंदिर म्हणून कन्सिडर केली जाईल. एखादी गोष्ट 15 ऑगस्ट 1947ला मशीद असेल तर ती मशीदच असेल. तुम्ही असं नाही म्हणणार की इतिहासामध्ये हे काहीतरी होतं आणि मग काही राजांनी किंवा सुलतानांनी बादशाहांनी आक्रमण करून ते तोडफोड केली. आणि हे 15 ऑगस्ट 1947 ही स्टेटनं ठरवलेली डेडलाईन आहे. कधी हे बाबरीच्या अगोदरची केस आहे, 91लाच केलेलं आहे, आणि बाबरी नंतरची चर्चा आहे समजा. मग त्यामुळे आता समजा काही तुम्ही आजूबाजूला बघत होता की मग काशीच्या मशिदीबाबत काही मुद्दे आहेत का आत्ता फ्लोट होतात का पॉलिटिक्सच्या ह्याच्यात, मग त्याबाबतची चर्चा थोडीशी बघून ठेवली पाहिजे. आणि हे ॲक्टचे बाकीच्या तरतुदी काय आहेत हे आपण बघूया. पुढचा मुद्दा काय आहे, रिलुकिंग मंडल व्हर्डिक्ट अँड कोटा कॅप. म्हणजे आजच्या हिंदूला एक मोठं आर्टिकलच आलेलं आहे, म्हणजे आपली त्याच्यावर नोटच बनली पाहिजे 100-150 शब्दात जे आहे ते, की मंडल कमिशनबाबत किंवा एकूण इंदिरा साहनी हे जे जजमेंट आहे त्याबाबत जर काय आलं आपल्याला. स्टेट्स व्ह्यू ऑन 50% कॅप अँड 102nd अमेंडमेंट. की आता सुप्रीम कोर्टानं ते राज्यांची मतं मागवलेत की 50% जी कॅप आहे रिझर्वेशनवर त्याबाबत तुमचं काय मत आहे. आणि 102nd काय आहे, स्पेशल प्रोव्हिजन फॉर सोशली एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस जे आहे ते. बेंच ऑफ 11 ॲटलिस्ट 11 लोकांचं बेंच पाहिजे, कारण इंदिरा साहनीचा खटला 9 लोकांनी हँडल केला आहे. त्यामुळं ते जर ओव्हरलुक करायचं असेल तर त्यापेक्षा मोठं बेंच पाहिजे. 11 लोकांचं जे आहे ते. मंडल व्हर्डिक्ट हे 9 लोकांचं बेंच होतं. जस्टिस गायकवाड कमिटीचा रिपोर्ट आहे. म्हणजे समजा हे जे आहे ते की आता मराठा एज्युकेशन आणि रिझर्वेशनच्या अनुषंगाने सगळी चर्चा होती. मग त्यात काय म्हणलेलं आहे की गायकवाड समितीचा रिपोर्ट आहे. 342A काय म्हणलं आहे, अब्रिजेस स्टेट लेजिस्लेचर पॉवर टू इनॅक्ट लॉ अंडर आर्टिकल 15(4) आणि 16(4). म्हणजे काही जे वंचित घटक आहेत त्यांच्या ह्याच्यासाठी स्टेट काही प्रोव्हिजन करू शकतं, आणि ज्यातून फंडामेंटल राईट म्हणजे 15 आणि 16चं आर्ग्युमेंट कशा प्रकारचं बदलतं. विच रिस्पेक्टिव्हली एरियाज विथ स्पेशल प्रोव्हिजन फॉर OBC अँड रिझर्वेशन इन एम्प्लॉयमेंट, की रोजगारामध्ये काही आरक्षण करण्याचा मुद्दा आहे. वेदर ऑल दिस एफेक्ट फेडरल स्ट्रक्चर. म्हणजे समजा त्यात काय म्हणलं आहे, 102nd आणि 342ची आयडिया काय आहे की प्रेसिडेंट हे करेल की कोणकोणत्या गोष्टीमध्ये ॲड करायचं जे आहे ते, की सोशली एज्युकेशनल बॅकवर्ड लोक कोण आहेत ह्याची जी यादी बनवण्याची. मग ही स्टेटचा कायदा करायची, स्टेटचा प्रिमाइस आहे का तो अशा लोकांसाठी कायदा करायचा. मग हे स्टेटच्या काही अधिकारांवर अतिक्रमण आहे का सेंटरचं किंवा प्रेसिडेंट यांचं, आणि हे फेडरल स्ट्रक्चरला कुठेतरी बाधा आणतं का, हा सध्या कोर्टापुढचा मुद्दा आहे. म्हणजे व्हर्डिक्ट काय जरी आलं तरी हा मुद्दा कोर्टाला रिझॉल्व करावा लागणार आहे. 102 अमेंडमेंट जे आहे ते आणि 342A बाबत दोन्ही बाबत जे आहे. मग हे केसेस कुठल्या आहेत समजा अशा विचारलं. MR बालाजी वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर 1962. रिझर्वेशन शुड नॉट एक्सीड 50%. 1962ला सांगितलं आहे की 50%चा जो मुद्दा आहे तो. प्रिझम्पशन बिहाइंड 50% काय आहे, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, की संधीची समानता असली पाहिजे. त्यानंतर 1975ची केस आहे NM थॉमस वर्सेस स्टेट ऑफ केरळा. त्या सुप्रीम कोर्टानं काय म्हणलं आहे की बालाजीमधले जे नॉर्म आहेत ते रूल आहे का ऑफ जे आहे ते, आणि डज नॉट एक्झॉस्ट ऑल कॅटेगरीज. इंदिरा साहनीमध्ये रिझर्वेशन वॉज नॉट अन एक्सेप्शन टू इक्वॉलिटी नॉर्म, अल्टिमेटली लेट डाऊन 50% कॅप. मग त्यात काय म्हणलं आहे शेवटी इंदिरा साहनी खटल्यात शेवटी काय म्हणलं आहे, स्ट्रिक्ट रूल्स कुड बी रिलॅक्स्ड इन एक्स्ट्रॉर्डनरी कंडिशन गिवन द कंट्रीज ग्रेट डायव्हर्सिटी.
भारताचं जे वैविध्य आहे एकदम सोशली असणारं ते लक्षात घेता हे स्ट्रिक्ट नाही आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी कंडिशनमध्ये तुम्ही थोडंसं ते त्यात काही फ्लेक्झिबिलिटी असू शकते का, आणि त्या आधारे आता सगळं मराठायझेशनची चर्चा चालू आहे का. आणि तमिळनाडूमध्ये अशा प्रकारचं आहे समजा की 69% आणि ते 9 शेड्यूलमध्ये टाकलेला मुद्दा आहे का. सॉरी, पुढचा मुद्दा काय म्हणलं आहे, नॅशनल पीपल्स काँग्रेस. चायनानं आता हाँगकाँगबद्दल काही नवीन रूल पास केलेले आहेत. चायनाची पीपल्स काँग्रेस जी आहे ते काय, डिसिजन ऑन इम्प्रूव्हिंग हाँगकाँग इलेक्टोरल सिस्टीम. का आपल्याला प्रीला विचारून झालं आहे 1 नेशन 2 सिस्टम हे कशाबाबत बोललं जातं चायना आणि हाँगकाँग. 1997 तिथं 97ला ज्यावेळेस ते हँडओव्हर केलं ब्रिटननं त्यावेळेस काय म्हणालं की 50 वर्ष सोशलिस्ट प्रॅक्टिसेस आम्ही हे करणार नाही हाँगकाँगमध्ये. हा मुद्दा होता त्यातला. हाँगकाँग स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन हे त्याचं म्हणजे स्पेसिफिक नाव जे आहे ते HKSAR. डिमिनिश स्पेस ऑफ डिसेंट. म्हणजे हाँगकाँगमधल्या लोकांचा आर्ग्युमेंट आहे की असं रूल पास करणं हे डिसेंटला तुम्ही हे करण्यासारखं आहे का. काय मध्ये काय आहे म्हणलं की 70ची त्यांची असेंब्ली होती हाँगकाँगची, त्यात 35 लोक निवडली जायची आणि 35 नॉमिनेट केली जायची. नॉमिनेशनवर परत बीजिंगचाच होल्ड असायचा आणि 35 हे हाँगकाँगच्या लोकांकडून निवडली जायची. आता त्यांनी ती 90ची बॉडी केली आहे, इलेक्टेड 35च ठेवलेत आणि 55 लोक हे नेमलेले आहेत. मग त्यामुळे तो इम्बॅलन्स येणार की बीजिंगले नेमलेले लोक आणि हाँगकाँगच्या लोकांनी निवडलेले लोक, हा जो क्लॅश आहे तो. कॅन्डिडेट क्वालिफिकेशन कमिटी म्हणून त्यांनी कमिटी नेमली आहे की समजा मी व्यक्ती आहे हाँगकाँगमधली आणि मला इलेक्शन लढवायचं आहे, तर मग मला त्या कॅन्डिडेट क्वालिफिकेशन समितीचं सर्टिफिकेट लागणार. आणि ते म्हणले की जर इनफ पॅट्रियट नसेल तर आम्ही सर्टिफिकेटच देणार नाही. मग तुम्ही राष्ट्रभक्त आहे हे सिद्ध करावं लागते. मग राष्ट्रभक्ती सिद्ध कशाबाबत करायची, मग ते परत चायना ठरवणार का, बीजिंग ठरवणार का, हा त्यातला मुद्दा आहे की कॅन वेट एनी कॅन्डिडेट डिस्क्वालिफाय देम इफ इट डीम्स दे आर नॉट पॅट्रियट. त्याची काही व्याख्याच नाही ना, राष्ट्रभक्त असण्याची काय व्याख्या आणि कोणी द्यायचं सर्टिफिकेट. ते जर पार्टी देणार असेल तर मग हाँगकाँगच्या डिसेंट जे करणारे लोक आहेत त्यांना मिळणारच नाही आहे ते. आणि मग आता एकूण जे क्लॅशेस सुरू झालेले आहेत हाँगकाँगमधले ते, त्यामुळे ते महत्त्वाचा मुद्दा आहे. 97मध्ये हाय डिग्री ऑफ ॲटॉनॉमी होते का ज्यावेळेस ते सुरू झालं तेव्हा काय काय होतं, एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेटिव्ह आणि इंडिपेंडंट ज्युडिशियल पॉवर एक्सेप्ट फॉरेन पॉलिसी अँड डिफेन्स. की परकीय धोरण आणि परराष्ट्र धोरण आणि संरक्षण वगळता बाकी गोष्टीमध्ये ॲटॉनॉमी होती. आणि सोशलिस्ट प्रॅक्टिसचा मुद्दा की बीजिंगचा इम्पॅसिस काय आहे 1 नेशन, हाँगकाँगचा इम्पॅसिस काय आहे 2 सिस्टम. म्हणजे टर्मिनॉलॉजीबाबतचे मुद्दे जे आहेत ते. तर ही साधारणतः आजची आपली 4 न्यूजपेपरची चर्चा होती मार्गी मॉर्निंगची. आज आपण इथं थांबूया, परत पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. धन्यवाद.